नमस्कार. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. गीता काय? आयुष्याचं मर्मच सांगितलं. किती भाग्यवान असतील ना अर्जुन, आणि दिव्य दृष्टीनं ऐकणारा संजय, आणि मग त्याला सांगणारा धृतराष्ट्र. धृतराष्ट्राला आयुष्यभर दृष्टी मिळाली नाही, पण त्या दिव्य दृष्टी संजयामुळे आयुष्याकडे बघण्याची दृष्टी मात्र धृतराष्ट्राची बदलून गेली असेल. काय कुणास ठाऊक काय झालं असेल, पण संजय त्या दिव्य दृष्टीमुळं काय नशीबवान ठरला असेल की थेट भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करत असताना त्यांना ऐकायला मिळालं. म्हणजे बघा, अर्जुनाला उपदेश सहज झालेला नाही आहे. या दोघांना सहज झालाय, संजयाला आणि धृतराष्ट्राला. त्यामुळे धृतराष्ट्राला ह्याचा काही फायदाच झाला नाही. धृतराष्ट्राला फायदा झाला असता जर ते इतक्या सहज, जेवढ्या कष्टाने अर्जुनाला मिळालंय तेवढ्याच कष्टाने धृतराष्ट्राला मिळालं असतं तर ते सहज मिळालं ना. आणि संजय बिचारा तर ऐकणारा आणि सांगणारा होता, त्यामुळं तसा त्यालाही त्याचा काही फायदा विशेष नव्हता. कारण संजय हा नौकर होता ना, गुलाम होता, धृतराष्ट्राचा गुलाम होता. त्याला स्वामी आज्ञा महत्वाची होती आणि स्वामीची आज्ञा म्हणून तो ऐकत होता. म्हणजे आंधळ्या राजाचा गुलाम आपण झालो तर काय होऊ शकतं हे संजयाकडे बघून, एवढा मोठा धबधबा ज्ञानाचा पडत होता, त्या धबधब्यात चिंब होऊन स्वतःला पवित्र करून घ्यायचं सोडून देऊन हा इकडे धृतराष्ट्राची आज्ञा पाळत बसलेला होता. आणि धृतराष्ट्र हे सगळं ज्ञान ग्रहण करून स्वीकारून त्याप्रमाणे अंमलबजावणी करायचं सोडून देऊन हा आपल्या पोराला कसं वाचवता येईल याचा विचार करत बसला होता. त्यामुळं हे ज्ञान त्यांना मिळूनही फायदा झाला नाही. लक्षात घ्या, गीता ऐकणारे बरेच जण होते, पण फायदा झाला तो अर्जुनाला. कारण अर्जुनानं ती गीता मनोभावे ऐकली. तो भगवान श्रीकृष्णाला शंका विरहित होऊन शरण गेला. अर्जुन भगवंताला वचन देतोय. काय वचन देतोय? तू जे सांगशील त्याच्यावर माझी निष्ठा आहे, त्याच्यावर माझी श्रद्धा आहे, पण तू मला सांग की माझ्या या अवस्थेतून बाहेर कसा येऊ, काय करू मी, तेच मला सांग. अर्जुनाची भगवान श्रीकृष्णावर शंका नव्हती, निष्ठा होती, आणि त्या निष्ठेने तो ऐकत होता. गीता पाठ करायची नसते, गीता वाचायची नसते, गीता शंका विरहित मन घेऊन भगवान श्रीकृष्णाकडून ग्रहण करायची असते आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी करायची असते. आम्ही गीता वाचली, गीतेचा अर्थ समजून घेतला, तरीही आम्हाला गीता समजणार नाही. कारण गीता वाचल्याने काय होईल असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असतो. माझा मुलगा लहान होता आणि तो चालत चालत पडायचा, कुठेही पडायचा धाडकन. मग त्याला त्याच्या आजीनी, म्हणजे माझ्या आईने सांगितलं की गीताई म्हण. गीताई म्हटली की पडत नाही, कारण गीताईच्या पहिल्या ओळी होता ना, गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेनता, पडता रडता घेई उचलूनी कडेवरी. पडताना कडेवर घेणारी गीताई सोबत असली की आपण पडणार नाही याची खात्री असायला हवी. तो रोज गीताई म्हणू लागला आणि एक दिवस पडल्यावर तो आजीकडे तक्रार करायला गेला. म्हणाला, आजी मी तर रोज गीताई म्हणतो आणि मग कसा काय पडलो? मग आजीनं सांगितलं, रोज नीट म्हणत नसशील, जरा लक्ष देऊन म्हण. आणि मग त्यानं परत गीताई म्हणायला सुरुवात केली, लक्ष देऊन. त्याचा बॅलन्स त्याला जमला आणि पडणं बंद झालं. श्रद्धा गीताईवर होती. गीताई म्हणताना मी लक्ष देऊन म्हटली की पडणार नाही याची जाणीव त्याच्या मनात झाली आणि पडणं बंद झालं. आम्ही आमच्या मनात शंका घेऊन जातो आणि गीता वाचायला बसतो. मग करतात पीठ पाठ गीता वाया मजेत दंदे, जो तो जणू प्रभूचा बाका दलाल झाला, अशी अवस्था येऊन जाते. श्रद्धा असेल, शंका मनातल्या दूर झाल्या असतील तर ते होतं. अर्जुनानं अशीच श्रद्धा निष्ठा ठेवून भगवान श्रीकृष्णाला विचारलं होतं, आता मला गीता सांग, काय करू. म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा अर्जुन भगवान श्रीकृष्णाला 1-2 श्लोकांच्या माध्यमातून विचारतो ना, त्याचं भावविश्व खरं उलगडलं कोणी असेल तर माऊलींनी. म्हणजे 1-2 श्लोक आहेत अर्जुनाने विचारलेले, अरे मी संभ्रमित आहे देवा, काय करू, माझ्या मनातला संभ्रम कसा दूर होईल. तर ते भावविश्व जे अर्जुनाचं खरं उलगडलंय ते 31 ओव्यांच्या मध्ये माऊलींनी उघडलंय. आणि माऊलींनी अर्जुनाची खरी भावावस्था काय होती हे सांगण्याचा प्रयत्न केला.
काय काय म्हणतोय अर्जुन बघा. अर्जुन म्हणतोय, देवा वैद्यानं औषध द्यावं, जरूर द्यावं, पण तो विष द्यायला लागला तर काय होईल? देवा मला तू विष देऊ नकोस, आपल्या माणसाला मारायला सांगू नकोस, मला तू औषध दे, काय करू हे सांग. माकडाला मद्य पाजावं आणि त्याला मोकळं सोडून द्यावं, तो काय मरकट लीला करील, तशी अवस्था माझी झाली आहे. एखाद्या आंधळ्याला हात पकडून वाहतुकीच्या रहदारीच्या रस्त्यावरती घेऊन जावं आणि त्याला सोडून द्यावं, तो कसा सैरभैर होईल, गोल गोल फिरवून सोडून द्यावं, तो कसा सैरभैर होईल, तशी माझी अवस्था झाली आहे. तेव्हा माझी अडचण वाढवू नकोस, या सगळ्यातून मला बाजूला कर. तनु अनु मनानी सगळ्यांनी मी तुझ्यावर विसंबून आहे, मी फक्त तुझ्यावर आणि तुझ्यावरच विसंबून आहे. आता तू जे मला मार्गदर्शन करशील त्यावरच माझी भावावस्था प्रगट ठरणार आहे. बघा कशी अवस्था झाली अर्जुनाची. आणि या अवस्थेतून अर्जुनाला बाहेर काढण्याचं काम भगवान श्रीकृष्ण करतात. मला गंमत अशी वाटते, महाभारताच्या युद्धभूमीवरती अर्जुन उभा आहे, ज्यानं काहीतरी करायला हवं, तो हातातली शस्त्र टाकून, शस्त्र गाळून निवांत बसलाय. आणि ज्याला काही करण्याची गरज नाहीये, तो अरे काहीतरी कर असा उपदेश देत हातात युद्धाचा लगाम घेऊन बसलाय. लगाम कृष्णाच्या हातात आहे, त्याला काहीही करायची गरज नाही आहे, पण तो हे युद्ध घडवून आणायचा प्रयत्न करतोय. युद्ध करायचंय अर्जुनाला, पण तो युद्ध करायचंच नाही अशी भावना ठेवून बसला आहे. आता या संभ्रमावस्थेतून अर्जुनाला दूर करण्यासाठी अर्जुनालाच भगवान श्रीकृष्णाला विनंती करावी लागली आहे, देवा मी तुझा सखा असलो तरी आता शिष्य झालोय. आधी अर्जुनाच्या डोक्यामध्ये शिष्य असलं काही नव्हतं, तो त्याला आपला सखा सांगना असं म्हणून मागे लागला होता. पण जेव्हा तो सगळ्या शंका दूर करून शिष्यत्वाची भावना घेऊन जातो आणि उपदेश कर अशी विनंती करतो, तेव्हा त्याला उपदेश होतो आणि अर्जुन मग गीतेचं ज्ञान प्राप्त करून सर्वश्रेष्ठ योद्धा ठरतो, ते युद्ध जिंकतो. म्हणून मनातल्या शंकांना दूर करून हे युद्ध जिंकण्यासाठी आपल्याला सर्वशक्तिमान परमेश्वराला शरण गेलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. नमस्कार.